Hello, good morning. Finally, the class where we can मॉर्निंग मॅम. see each other at morning, right? Rather than जेवणानंतर झोपायच्या वेळी भेटण्यापेक्षा थोडं सकाळी भेटलेलं जरा बरं असतं कधी कधी. इकॉनॉमिक्सला पण रिफ्रेशिंग वाटत असेल, बरोबर? सो काल आपण बघितलं की सप्लाय कर्व कसा शोधून काढू शकतो आपण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये असलेला, जर आपल्याकडे इक्विलिब्रियम पॉइंट असतील तर, बरोबर? आज आपण त्याच्या पुढचा थोडा पार्ट बघायला घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडूच शकतो की आपण हे सगळं का शिकतोय, आणि खरा प्रश्न आहे असं सगळं का शिकायचं, एवढ्या डायग्राम आणि हे. असा विचार करा, तुमच्यापैकी खूप जणांना बिझनेसमन व्हायचंय, खूप जणांना जॉब करायचे, खूप जणांना वेगळं काहीतरी करायचं आयुष्यात, बरोबर आहे की नाही? या सगळ्या थिअरीज इज लाईक अ बेस टू ॲडव्हान्स्ड इन युअर करिअर्स. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लॉजिकल बेस देतात तुमच्या कुठच्याही डिसिजन मेकिंगसाठी. ओके, सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आपण पुढे जाऊया. तुमच्याकडे तुमच्या वह्या असतील असं मी होप करते. आहेत राईट तुमच्याकडे तुमच्या वह्या? सो आपण हे बघितलं होतं Yes, की ma'am. शॉर्ट रन मध्ये येस, शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट पासून आपण सप्लाय कर्व कसा शोधून काढू शकतो. आता आपण लॉंग रन सप्लाय कर्व बद्दल बोलतोय. अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन द फर्म इज इन इक्विलिब्रियम वेअर द फर्म अर्न्स ओनली नॉर्मल प्रॉफिट. सो परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फर्म इक्विलिब्रियम मध्ये असते जेव्हा फर्म फक्त नॉर्मल प्रॉफिट मिळवत असते, नॉट सुपर नॉर्मल प्रॉफिट. आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट बद्दल तेव्हा कळलं होतं जेव्हा मार्जिनल रेव्हेन्यू मोठा असतो मार्जिनल कॉस्ट पेक्षा, तेव्हा फर्म सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळवते, बरोबर? तुमच्या लक्षात येत आहे मार्जिनल या शब्दाचा संबंध सुपर नॉर्मल प्रॉफिटशी. पण आपण असं म्हणतोय की जेव्हा लॉंग रन मध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केटमध्ये किंवा फर्ममध्ये इक्विलिब्रियम मध्ये असताना ती फर्म फक्त नॉर्मल प्रॉफिट अर्न करू शकते, अँड देअरफॉर देर इज ओनली अ सिंगल इक्विलिब्रियम प्राइस आउटपुट कॉम्बिनेशन. आणि त्यामुळे फक्त एकच प्राइस आउटपुट कॉम्बिनेशन असतं जे तुम्हाला त्या नॉर्मल प्रॉफिट पर्यंत घेऊन जातं. सो देर इज ओनली वन अँड ओनली वन कॉम्बिनेशन. कन्सिक्वेंटली द लॉंग रन सप्लाय कर्व डज नॉट एक्झिस्ट. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एकच कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण असं म्हणूच शकत नाही की लॉंग रन मध्ये सप्लाय चेंज होईल. सो लॉंग रन सप्लाय कर्व डज नॉट एक्झिस्ट इन केस ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. याई, नो मोर डायग्राम फॉर दॅट. हॅपी? तुम्हाला एक आणखीन कमी डायग्राम शिकावी लागेल. त्यामुळे आपल्याला हे बघितलं आपण की फर्मसाठी एका कंपनीसाठी, एका आउटपुट एंटिटीसाठी शॉर्ट रन सप्लाय कर्व कसा फाइंड करता येईल. आणि हे बघितलं की फर्मसाठी लॉंग रन सप्लाय कर्व एक्झिस्ट करतच नाही. पण आता जेव्हा अशा अनेक फर्म एकत्र येतात तेव्हा त्यांची बनते इंडस्ट्री, आणि या इंडस्ट्रीसाठी शॉर्ट रन सप्लाय कर्व कसा असेल हे आपल्याला बघायचं आहे. ओके, लेट्स रीड इट आउट. द टोटल मार्केट ऑफ इंडस्ट्रीज सप्लाय is in aggregate of all the individual sellers or firms supply at the prevailing price. आपण बघितलं होतं मार्केट डिमांड, इंडिव्हिज्युअल डिमांड, मार्केट सप्लाय, इंडिव्हिज्युअल सप्लाय असं बघताना की जेव्हा सगळ्या फर्म्सचा, सगळ्या इंडिव्हिज्युअल सेलर्सचा सप्लाय एकत्र केला जाईल, ॲग्रिगेट केला जाईल, त्याची सम केली जाईल, तेव्हा आपल्याला इंडस्ट्रीचा सप्लाय मिळेल, बरोबर? Since the individual firm's supply curve is represented by marginal cost curve, इंडिव्हिज्युअल फर्म्सचा जो सप्लाय कर्व असतो, तुम्हाला आठवत असेल आपण इकडे बघितलेला, हा एसएमसी दिसतोय तुम्हाला डाव्या पॅनेलमध्ये, बरोबर? त्या एसएमसी सारखाच आपला एसएस कर्व आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका फर्मसाठी तिचा शॉर्ट रन सप्लाय कर्व हा एसएमसीने इंडिकेट केला जातो. तसंच त्यांनी म्हटलंय की सिन्स द इंडिव्हिज्युअल फर्म सप्लाय कर्व इज रिप्रेझेंटेड बाय इट्स मार्जिनल कॉस्ट कर्व, इट फॉलोज दॅट द सप्लाय ऑफ द इंडस्ट्री इज बेस्ड ऑन द कॉस्ट ऑफ द फर्म. त्यामुळे एखाद्या इंडस्ट्रीसाठी सुद्धा हेच तत्व फॉलो केलं जातं की त्यांचा सप्लाय कर्व हा त्या फर्मच्या कॉस्टवरती डिपेंड करतो. मला सांगा, मी आता तुम्हाला काय म्हटलं की इंडस्ट्रीचा सप्लाय कर्व हा कशावर डिटरमाइन असतो? फर्मच्या कॉस्टवरती. राहील लक्षात? करेक्ट, कॉस्ट ऑफ द फर्म. आणि का? कारण फर्म एक जी छोटी कंपनी असते
तिचा सप्लाय कर्व आपल्याला शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट कर्व मधून मिळतो आणि म्हणून असे अनेक फर्मचे सप्लाय कर्व एकत्र केले तर मिळणारा इंडस्ट्रीचा मार्केट शॉर्ट रन सप्लाय कर्व हा नेहमी कॉस्ट वरती डिपेंड असणार आहे. इन मार्केट प्राइस डिटर्मिनेशन म्हणजे मार्केटमधल्या प्राइस डिटर्मिनेशन मध्ये प्राइस शोधण्यासाठी देअरफॉर when the supply has a significant role in the short period, the cost element becomes important. सो जेव्हा प्राइस डिटरमाइन करण्यासाठी किंवा प्राइस ठरवण्यासाठी मार्केटमध्ये सप्लायचा खूप मोठा रोल असतो, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सप्लायचा मोठा रोल असतो म्हणजेच कॉस्टचा मोठा रोल असतो, कारण सप्लाय हा कॉस्टवरच अवलंबून असतो. At each possible price, firm A, firm B, etc. produce equilibrium output as per the equality of MC with price. So प्रत्येक पॉसिबल प्राइस साठी P1, P2, P3 अशा किती पण प्राइस लेवल घ्या, ओके, त्या प्राइजेस साठी वेगवेगळ्या फर्म्स मध्ये होमोजिनस प्रोडक्ट बनतील, पण ते जी प्रोडक्ट बनतील सेम प्रोडक्ट बनतील त्या इक्विलिब्रियम आउटपुट वरती बनतील, इक्विलिब्रियम लेव्हल वरती बनतील ऍज पर द इक्वॅलिटी विथ MC विथ द प्राइस. कारण MC मार्जिनल कॉस्ट ही प्राइस एवढीच असेल. When all the factors are homogeneous, all the firms under perfect competition will have identical cost condition. सो सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन होमोजिनस आहेत, कारण आपली प्रोडक्ट पण होमोजिनस आहे, मार्केटमध्ये प्राइस पण सगळ्यांची सारखी आहे. म्हटल्यावरती आपण असं म्हणू शकतो की फर्म जी परफेक्ट कॉम्पिटिशनच्या अंडर असेल तिचे कॉस्ट कंडिशन म्हणजे कॉस्ट इन्कर होण्याची कंडिशन, कॉस्ट खर्च होण्याची कंडिशन ही सुद्धा सेम असणार आहे, आयडेंटिकल कॉस्ट कंडिशन. देन द शेप ऑफ MC कर्व्स फॉर ईच फर्म विल बी सिमिलर. आणि त्यामुळे प्रत्येक कर्व साठी त्यांचा मार्जिनल कॉस्टचा जो शेप असेल तोही सिमिलर असणार आहे. ओके, बाय द हॉरिझॉन्टल समेशन ऑफ दीज कर्व्स म्हणजे जेव्हा तुम्ही हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिसला पॅरलल असलेल्या सारखं जेव्हा समेट केलं जातं म्हणजे आपण सगळ्यांना सम करतो, ऍग्रिगेट करतो त्या MC कर्व्सचं मार्जिनल कॉस्टचं, तेव्हा आपल्याला द सप्लाय कर्व ऑफ इंडस्ट्रीज डिराइव्ह. ती बेरीज केल्यावरती त्या सगळ्या मार्जिनल कॉस्टची बेरीज केल्यावरती प्रत्येक फर्मच्या आपल्याला मार्केटमध्ये असणारा सप्लाय कर्व इंडस्ट्रीसाठी मिळतो. सो हेच आपल्याला दाखवलंय या डायग्राम मध्ये. बघा बरं का, खालची नोट बघा, इंडस्ट्रीज सप्लाय कर्व इज डिराइव्ड बाय हॉरिझॉन्टल समेशन ऑफ MC कर्व्स अबाउ AVC कर्व्स. सो AVC कर्वच्या वरती असणारे जे सगळे MC कर्व आहेत त्या MC कर्वचं समेशन केलेलं आहे. सप्लाय कर्व्स ऑफ द फर्म्स दॅट इज समेशन ऑफ किंवा सिग्मा MC5 is equal to sigma S. Thus, the curve so derived is the market supply curve. मला माहिती आहे थोडंसं कन्फ्युजन होत आहे. बघा बरं का, मी सांगते. फर्म ए मधला सप्लाय कर्व S1 आहे, इथपर्यंत लक्षात येत आहे? मी तुम्हाला दाखवते मी कशाबद्दल बोलते. या बघा, आहे का फर्म ए मधला सप्लाय कर्व S1 दिसला तुम्हाला? येस. आता फर्म बी चा कुठला असणार आहे म्हणजे सांगा मला. S2. करेक्ट, S2. सगळ्यांना येस, सगळ्यांना लक्षात आलंय हे. फर्म ए चा S1 आहे, फर्म बी चा S2 आहे. आता मला जेव्हा मार्केट मधला किंवा इंडस्ट्रीचा काढायचा असेल तेव्हा मला सिम्पली हेच करायचं असेल, या MCचं आणि या MCचं यांची टोटल करायची. सो सिग्मा S, सिग्मा म्हणजे टोटलचं साइन असतं की नाही, इज इक्वल टू सिग्मा MCS. हा आपल्याला मार्केट इंडस्ट्रीचा सप्लाय कर्व मिळेल. सिमिलरली सेइंग, जेव्हा आपण म्हणतो क्वांटिटी सप्लाइड तेव्हाही इकडे बघा, खाली बघा. आता आपल्याला परत एक्स ऍक्सिस वर थाउजंड्स मध्ये असणारे सेल आहे आणि वाय ऍक्सिस वर प्राइस आहे. हा आपला झाला MC कर्व S1. हा थोडासा इनइलॅस्टिक दिसतोय, वेरॅज हा MC कर्व थोडा जास्त इलॅस्टिक आहे. मग मी फक्त त्या दोघांची टोटल घेतलीये S1 S2, म्हणजे आपोआप मला काय मिळालंय, सिग्मा S किंवा सिग्मा MCS, मार्जिनल कॉस्टची सम. It will be seen that the slopes of these curves are identical
Indeed, industry's supply curve represents larger quantities than those of the firms. So आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या फर्म, तुम्ही बघा सगळे अपवर्ड स्लोपिंग आहेत का रे सप्लाय कर्व? Yes, ma'am. Yes, ma'am. सगळेच्या सगळे कर्व अपवर्ड स्लोपिंग आहेत आणि मुख्य म्हणजे त्यामुळे त्या सगळ्यांचा स्लोप जरी सेम असेल तरी आपल्याला असं म्हणायला लागतं की जी थर्ड डायग्राम आहे इंडस्ट्रीज बद्दल, तर ती त्याच्यात जास्त अमाऊंटचे सेल दिसत आहेत किंवा जास्त अमाऊंटचे सप्लाय दिसतोय ॲज कम्पेअर्ड टू फर्म ए, फर्म बी. बघा त्यांचा सेल हा थाउजंड्स मध्ये दिसतोय, पण इंडस्ट्रीचा मात्र दिसताना मिलियन्स मध्ये दिसतोय. येत आहे लक्षात तुमच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. बट इफ एंटरप्रेन्युअर्स किंवा एंटरप्रेन्युअर्स म्हणजे बिझनेसमन आर हेट्रोजेनस म्हणजे वेगवेगळे असतील जर बिझनेसमन, all other factors being identical, the cost conditions of the different firms will be different according to their differing entrepreneurial ability. सो जर समजा प्रत्येक बिझनेसमन वेगळा असेल, तो आयडेंटिकल नसेल, तो सेम नसेल, तर काय होईल त्याच्या त्याच्या ॲबिलिटी प्रमाणे प्रत्येक जण कॉस्ट कमी करण्यासाठी वेगळी युक्ती वापरेल, वेगळी आयडिया वापरेल आणि त्यामुळे त्यांच्या कॉस्ट कंडिशन वेगवेगळ्या होतील आणि त्यामुळे in this case the slope and the position of MC curve will be different for different individual firms as has been illustrated in figure 1.9. सो खालची दुसरी लाईन बघा कर्व्हची. हा समजा असा विचार करा की याची एंटरप्रिन्युअर मी आहे, ओके, आणि याचं एंटरप्रिन्युअर मुकेश अंबानी सर आहे, ओके. सो मग मला सांगा त्यांची एंटरप्रिन्युअरल ॲबिलिटी माझ्यापेक्षा मस्तच असणार आहे आणि मग मी असं म्हणू शकते की त्याच्यामुळे त्यांचा कर्व वेगळा असेल, माझा सप्लाय कर्व वेगळा असेल आणि त्यामुळे काय होईल सांगा, हे दोन्ही सप्लाय कर्वचे स्लोप हे नंबरमध्ये वेगळे असले तरी अपवर्ड स्लोपिंगच आहे आणि त्यामुळे कारण याच्या मागे एकच कारण असतं, कारण त्या फर्मचं कॉस्ट कंडिशन जे असते, कॉस्ट खर्च करण्याची फंक्शन, खर्च करण्याची प्रोसिजर ही वेगळी असणार आहे त्या फर्मच्या बिझनेसमन प्रमाणे, त्या फर्मच्या ओनर प्रमाणे. इथपर्यंत लक्षात येत आहे कारण या वेगवेगळ्या आकाराच्या सप्लाय कर्वचं? नाही येते लक्षात? It can be seen that firm B has much lower costs as compared to A. सो आपण असं बघू शकतो की बी वाले जी फर्म आहे त्यांना खूप कमी कॉस्ट आहेत कारण ते अंबानी सरांचं एंटरप्राइजेस आहे ॲज कम्पेअर्ड टू ए म्हणजे माझ्या एंटरप्राइजपेक्षा. द इंडस्ट्री सप्लाय कर्व इज द सुपर इम्पोजिशन ऑफ दीज कर्व्स. सो जो इंडस्ट्री सप्लाय कर्व आहे हा या दोन्ही कर्व्सचं सुपर इम्पोजिशन असतो, म्हणजे त्याला दोन्ही कर्वला, माझ्या कंपनीच्या कर्वला पण आणि अंबानी सरांच्या कंपनीच्या कर्वला पण, अशा दोघांनाही कन्सिडर करायला लागतं आणि त्यामुळे या दोघांचंही सुपर इम्पोजिशन असतो इंडस्ट्रीचा कर्व. One thing, however, remains true that the industry supply curve is also upward sloping curve, implying that industry expands its supply only at the rising price and contracts it at falling prices. सप्लायच्या लॉ प्रमाणे आपल्याला हा सप्लाय कर्व पण असंच दाखवतो की जेव्हा तुमचं प्राइजेस वाढतील तेव्हा इंडस्ट्रीचा सप्लाय पण एक्सपांड होईल, जेव्हा प्राइजेस फॉल होतील, कमी होतील, तेव्हा आपोआप इंडस्ट्रीचा सप्लाय पण कॉन्ट्रॅक्ट होईल. इथपर्यंत लक्षात येत आहे तुमच्या सुनेनो? Yes, yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके, सो पुढे जाऊया आता. वाव, आपण इंडस्ट्रीसाठी लागणारा सप्लाय कर्व बघितला. आता आपल्याला शॉर्ट रन इक्विलिब्रियम ऑफ द फर्म अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन बघायचं आहे. वाव, आणि मला असं वाटतंय की आपण हे बघितलं ऑलरेडी का? येस, आपण त्याचा छोटा पॅच बघितलाय. मग मला सांगा, जर हे आपण बघितलं असं आपण म्हणतोय तर शॉर्ट रन इक्विलिब्रियम अंडर कोणत्या दोन कंडिशन असतात ज्या आपल्याला फॉलो करायला लागतात? पहिली कंडिशन काय असते? Marginal revenue. Marginal revenue बाळांनो, पहिली कंडिशन असते equal मार्जिनल to रेव्हेन्यू इक्वल टू a marginal cost. Marginal cost. व्हेरी गुड. सो पहिली कंडिशन काय असायला हवी? मार्जिनल रेव्हेन्यू शुड बी इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. एमआर शुड इक्वल टू एमसी. बरोबर आहे की नाही?
Whereas दुसरी कंडिशन काय असते, मार्जिनल कॉस्ट कर्व शुड कट मार्जिनल रेव्हेन्यू MR कर्व फ्रॉम बिलो. कोणती असते सांगा बरं वाचून मला, सांगा सांगा लवकर सांगा. Marginal cost curve should cut marginal revenue curve from below. Marginal revenue curve from below. व्हेरी गुड. सो असा विचार करा, इन अ शॉर्ट रन पिरियड ऑफ टाइम सम फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन रिमेन्स फिक्स्ड. म्हणजे आपण काही फॅक्टर्स बदलू शकत नाही, फक्त एखादाच फॅक्टर असा असतो जो आपण चेंज करू शकतो प्रोडक्शन फंक्शन मध्ये. मग आता आपण असं म्हणू शकतो की अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन इक्विलिब्रियम वर कसं पोहोचता येईल. इन शॉर्ट रन इक्विलिब्रियम ऑफ द फर्म अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन कॅन बी एक्सप्लेन्ड इन अ 2 स्टेजेस. सो शॉर्ट रन म्हणजे छोट्या पिरियडचा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये असणाऱ्या फर्मचा इक्विलिब्रियम हा 2 प्रकारे किंवा 2 स्टेजेस मध्ये एक्सप्लेन केला जाऊ शकतो. त्यातली पहिली स्टेज आहे अ शॉर्ट रन इक्विलिब्रियम अंडर आयडेंटिकल कॉस्ट कंडिशन. पहिली काय कंडिशन आहे, शॉर्ट रन इक्विलिब्रियम अंडर आयडेंटिकल कॉस्ट कंडिशन. याचा अर्थ असतो तुमच्या कॉस्ट कंडिशन सेम आहेत. म्हणजे आपण जे मगाशी बघितलं होतं ना पहिली लाईन, सगळ्यांच्या कॉस्ट कंडिशन सेम आहेत, सेम दिसणारे सप्लाय कर, तसं. वेराज दुसरी कंडिशन असणार आहे हेट्रोजिनियस कॉस्ट कंडिशन, म्हणजे दुसऱ्या लाईन सारखं, माझी फर्म अंबानी सरांची फर्म. येतंय लक्षात तुमच्या. सो अ शॉर्ट रन इक्विलिब्रियम अंडर डिफरंट कॉस्ट कंडिशन म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे असे सप्लाय कर्व दिसू शकतात, अपवर्ड स्लोपिंगच. सो अ शॉर्ट रन इक्विलिब्रियम अंडर आयडेंटिकल कॉस्ट कंडिशन बद्दल शिकायला सुरुवात करूया. Identical cost conditions for the firms means that all the firms in the industry are facing the equal cost condition. That is, average cost and marginal cost curves are identical for all the firms. म्हणजे MR आणि AR हे दोन्ही MC आणि AC हे दोन्ही कर्व सेमच आहेत त्या फर्मसाठी, त्या इंडस्ट्रीसाठी. यालाच म्हणतात आयडेंटिकल कॉस्ट कंडिशन. तुमचा ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट या दोन्ही सेम असणं. ओके, म्हणजे आयडेंटिकल कॉस्ट कंडिशन असणं. द एंटरप्रिन्युअर्स ऑफ ऑल द फर्म्स आर इक्वली एफिशियंट. याचं कारण काय असू शकतं की प्रत्येक फर्मचा बिझनेसमन, ओनर, एंटरप्रिन्युअर हा इक्वली एफिशियंट आहे, दुसऱ्या फर्मच्या एंटरप्रेन्युअर इतकाच एफिशियंट आहे. And also factors of production used by all the firms are homogeneous and are available at the constant price. So जे इनपुट फॅक्टर्स आपण वापरतोय प्रोडक्शन साठी वापरणारे रॉ मटेरियल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ते सगळ्या फर्मसाठी होमोजिनस म्हणजे सेम आहेत आणि त्यांची प्राइस किंवा त्यांचे जे पैसे आपल्याला द्यायला लागतात ते कॉन्स्टंट आहेत, सेम प्राइसला ते आपल्याला मिळतात. In the short run, different equilibrium positions are settled under identical cost condition. So short run मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विलिब्रियम पोझिशन सेटल केल्या जातात कॉस्ट कंडिशनच्या आधारे. सुरू घ्या तुमच्या पेन आणि पट्टी आणि काय 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 ते घेऊन. तुम्हाला ही डायग्राम काढायची उजव्या बाजूला दिसणारी. दिसतेय तुम्हाला डायग्राम? ओके. एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे, वाय ऍक्सिस वर प्राइस, रेव्हेन्यू, कॉस्ट आहे. बरोबर. तुम्ही बघू शकता की प्राइस पी मधून निघणारा हा जो कर्व आहे तो कर्व तुम्ही डायग्राम काढाच बरं का, कारण आपल्याला खाली भरपूर काय काय बघायचंय. तुम्ही हे बघू शकता की प्राइसचा हा जो कर्व इथून निघालाय तोच कर्व आपल्याला डिमांड कर्व म्हणून उपयोगी पडतो. तोच सेम आपला AR आहे आणि तोच आपला MR आहे. आणि त्याचं कारण आपण बघितलं की आपण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आहोत, जिथे ॲव्हरेज रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू, प्राइजेस हे सगळे कॉन्स्टंट असतात. तुम्ही हे बघू शकता की ॲव्हरेज कॉस्टचा कर्व पण दिसतो इथे आपल्याला आणि एक आपल्याला मार्जिनल कॉस्टचा पण कर्व दिसतोय. तुम्ही बघू शकता ई पॉइंट आहे, बरोबर. ई पॉइंट हा आपला इक्विलिब्रियम पॉइंट असू शकतो. का असू शकतो याचं कोणी कारण मला सांगू शकेल का? थोडा विचार करा बाळांनो, अख्ख्या आठवड्याभर हेच शिकलो आपण. 2 कंडिशन कुठच्या असतात इक्विलिब्रियमच्या? त्या ई पॉइंट वरती MC कर्व MR कर्वला इंटरसेक्ट करतोय का रे बाळांनो? काय
नो करतोय मॅम. का नाही Yes, ma'am. करतोय? हो मॅम. Yes, म्हणजे ma'am. एमसी कर्व एमआर कर्वला इंटरसेक्ट करतोय, म्हणजे एमआर इक्वल टू एमसी असं आहे, बरोबर आहे की नाही? प्लस आपण हेही बघू शकतोय की एमसी कर्व जो आहे तो खालून इंटरसेक्ट करतोय एमआर कर्वला. इट इज इंटरसेक्टिंग एमआर कर्व फ्रॉम बिलो, म्हणजेच दुसरी कंडिशन पण फुलफिल होतीये. म्हणून आपण म्हणू शकतो की ई पॉइंट हा आपला इक्विलिब्रियम पॉइंट असू शकतो. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय का? नसेल लक्षात आलं तर Yes, मला ma'am. Yes, ma'am. ओके. सो तुम्ही डायग्राम काढताय, मला माहितीये तुम्ही डिस्ट्रॅक्टेड असणार आहात. मी थोडंसं वाचायला सुरुवात करते, लक्ष द्या. सुपर नॉर्मल प्रॉफिट इज ऑल्सो नोन ॲज ॲबनॉर्मल प्रॉफिट. ओके. हा प्रश्न एमसीक्यू ला पण येऊ शकतो आणि नॉर्मल पेपरमध्ये पण येऊ शकतो. सुपर नॉर्मल प्रॉफिटला दुसरं नाव काय म्हटलं आपण आता? Abnormal profit. Normal profit. Abnormal profit. Abnormal profit. Okay, not normal profit, abnormal profit. The firm at equilibrium will make supernormal profits if the equilibrium point, if at the equilibrium point, average revenue is greater than average cost. म्हणजे जर समजा तुमच्या ॲव्हरेज कॉस्ट पेक्षा ॲव्हरेज रेव्हेन्यू मोठा असेल, बघा पुन्हा एसी म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट आहे का रे? बरोबर आहे ना? आणि AR म्हणजे ॲव्हरेज Yes, ma'am. रेव्हेन्यू आहे. मग या दोन कर्व कडे बघा. ई पॉइंट वरती ॲव्हरेज कॉस्ट हा कर्व वरती आहे का ॲव्हरेज रेव्हेन्यू हा कर्व मोठी वरती आहे? सांगा बरं. ई पॉइंट म्हणजे AR चाच पॉइंट ऍक्च्युली. तुम्ही बघितलं तर हा AR आहे इथे आणि AC कर्व हा आहे, बरोबर ना? मग मला सांगा AC कर्व खाली आहे की AR कर्व खाली आहे? AC कर्व. करेक्ट, AC AC कर्व. कर्व खाली आहे. आता तो ई पॉइंट नंतर जाऊन वरती गेलाय, पण ई पॉइंटला तुम्ही जर बघितलं तर ई पॉइंटचा करेक्ट खाली बी पॉइंट दिसतोय. या बी पॉइंटवर AC कर्व आहे, म्हणजेच AC कर्व खाली आहे. AC कर्व खाली आहे, AR कर्व वर आहे, म्हणजे रेव्हेन्यू वरती आहे की कॉस्ट वरती आहे? काल आपण हे बघितलं Revenue होतं. वरती. करेक्ट, रेव्हेन्यू. रेव्हेन्यू Revenue वरती वरती आहे. म्हणजे रेव्हेन्यू मोठा आहे की रेव्हेन्यू छोटा आहे? रेव्हेन्यू मोठा आहे. करेक्ट, रेव्हेन्यू कॉस्ट पेक्षा मोठा आहे. मग जेव्हा रेव्हेन्यू कॉस्ट पेक्षा मोठा असतो तेव्हा प्रॉफिट होतो की लॉस होतो? Profit. करेक्ट. मग आता लक्षात ठेवा, जेव्हा फक्त आपण इक्विलिब्रियम पॉइंटवर असताना ॲव्हरेज रेव्हेन्यू मोठा असतो ॲव्हरेज कॉस्ट पेक्षा, तेव्हा फर्मला जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट म्हणजे सुपर नॉर्मल प्रॉफिट किंवा ॲबनॉर्मल प्रॉफिट असतो. काही लक्षात आहे तुमच्या नक्की? येस मॅम. मी काय Yes, म्हटलं ते ma'am. परत एकदा एक्सप्लेन करते बरं का. जब आपकी फर्म इक्विलिब्रियम पॉइंट पे होती है तो इक्विलिब्रियम पॉइंट पे अगर आपका AR कर्व AC कर्व के ऊपर है, इसका मतलब AR कर्व बड़ा है, एवरेज रेवेन्यू बड़ा है एवरेज कॉस्ट से, तो रेवेन्यू बड़ा होने के कारण जो प्रॉफिट फर्म को होता है वो प्रॉफिट को हम सुपर नॉर्मल प्रॉफिट या फिर एबनॉर्मल प्रॉफिट बोलते हैं. समजतंय सगळ्यांना नक्की? लक्षात राहील सगळ्यांच्या? ma'am. ओके. सो आता आपल्याला हे कळलंय की आपल्याला ॲबनॉर्मल प्रॉफिट किंवा सुपर नॉर्मल प्रॉफिट कधी होईल ते. मग आता आपल्याला हे बघायला लागेल. द फर्म ॲट इक्विलिब्रियम विल मेक सुपर नॉर्मल प्रॉफिट इफ ॲट इक्विलिब्रियम पॉइंट ॲव्हरेज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज कॉस्ट. दिस मीन्स टोटल रेव्हेन्यू इज हायर दॅन टोटल कॉस्ट. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ॲव्हरेज रेव्हेन्यू मोठा आहे ॲव्हरेज कॉस्ट पेक्षा, म्हणजेच टोटल रेव्हेन्यू सुद्धा टोटल कॉस्ट पेक्षा मोठा आहे. TR इज ग्रेटर दॅन TC असं म्हणायचं त्यांना. त्याचं कारणही खूप सोपं आहे. ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे काय असतं? आपण असं म्हणतो ना नेहमी, आपला जो टोटल रेव्हेन्यू असतो TR, त्याला आपण जेव्हा क्वांटिटी प्रोड्यूसने किंवा क्वांटिटी सोल्डने क्यूने डिवाइड करतो तेव्हा. मग मला सांगा सिम्पली आपण असं म्हणूच शकतो की क्यू ही सेमच असणार आहे. मग जर एखाद्या गोष्टीचा AR मोठा आहे म्हणजेच त्या गोष्टीचा TR टोटल रेव्हेन्यू पण मोठा आहे. म्हणून जेव्हा ॲव्हरेज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन AC तेव्हाच
TR सुद्धा टोटल कॉस्ट पेक्षा मोठा असतो. टोटल रेव्हेन्यू सुद्धा टोटल कॉस्ट पेक्षा मोठा असतो. हे लॉजिकल रिझन आहे. इकॉनॉमिक्स काय, मॅथ्स काय, तुम्हाला जे कठीण सब्जेक्ट वाटतात ना खूपदा, ते खूपदा लॉजिकवर बेस्ड असतात. कुठलीही लँग्वेज, कुठलाही सब्जेक्ट हा लॉजिकने शिकलात तर खूप पटकन लक्षात येतो. खाली बघा, इन द फिगर 1.10 द फर्म इज इन इक्विलिब्रियम वेअर MR इक्वल टू MC ॲट पॉइंट E. सो ही जी फर्म आहे आपण बघितलेली ती इक्विलिब्रियम मध्ये E पॉइंट वरती, कारण तिथे MR इक्वल टू MC आहे, विथ OQ ॲज द इक्विलिब्रियम आउटपुट. सो बघा, हा जरा मला पेन चेंज करू देत. येस. सो जर समजा मी E पॉइंट खाली X ॲक्सिसला नेऊन जोडला तर मला Q पॉइंट मिळतो. बरोबर आहे की नाही? म्हणजेच मी असं म्हणू शकते माझं इक्विलिब्रियम लेवल आउटपुट किती असणार आहे रे? OQ. येत आहे लक्षात? सो माझं इक्विलिब्रियम लेवल आउटपुट OQ आहे. मग तसं इक्विलिब्रियम प्राइस किती असली पाहिजे सांगा मला? सोपं आहे. ई पॉइंटला मागे वाय ऍक्सिसवर वाय ऍक्सिसवर नेऊन जोडा आणि मग त्याच्यानंतर बघा ओपी ही जी प्राइस मिळेल ती असेल ओपी इक्विलिब्रियम लेवल प्राइस. येत आहे तुमच्या लक्षात रिलेशन? सो OQ हे आपलं इक्विलिब्रियम लेवल आउटपुट आहे, ओपी ही प्राइस आहे, ऍव्हरेज रेव्हेन्यू हा किती आहे? EQ. म्हणजे हा जो पॅच आहे याला आपण AR असं म्हणणार आहोत. बरोबर आहे ना? कारण AR कर्व आहे सिम्पली तुम्ही बघितलात तर. सो ऍव्हरेज रेव्हेन्यू AQ आहे आणि ऍव्हरेज कॉस्ट ही BQ आहे. लक्षात येत आहे? कारण हा बघा, हा कर्व इथे आहे ना, इथे इंटरसेक्ट करतोय. लेट मी चेंज माय पेन अगेन. जर बघितलं तर बी पॉइंट आहे जो इंटरसेक्शन पॉइंट आहे ACचा, म्हणजे आपण म्हणू शकतो की आपला आपली ऍव्हरेज कॉस्ट किती असणार आहे? BQ. पण ऍव्हरेज रेव्हेन्यू किती असणार आहे? ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या कर्व पासून खाली ऍक्सिस पर्यंत, म्हणजे EQ. तुमच्या लक्षात येत आहे का? कन्फ्युजन झालंय सांगा मला. परत सांगायचंय? येस मॅम. परत सांगू एकदा? बर. ओके. सो आता लक्षात घ्या बरं का, नीट लक्ष ठेवा आणि तुम्हीच मला उत्तरं द्यायची आहेत, कारण तुम्हाला आपोआप समजणार आहे. म्हणजे मला सांगा इक्विलिब्रियम पॉइंट कोणता आहे डायग्राम मधला? ई. बरोबर. आता आपण जेव्हा इक्विलिब्रियम पॉइंट पासून वाय किंवा एक्स ऍक्सिसला जोडतो तेव्हा आपल्याला एक्स ऍक्सिसला जोडलं तर एक्स ऍक्सिसवर क्वांटिटी आहे, आउटपुट आहे. म्हणजे इक्विलिब्रियम पॉइंट पासून खाली एक्स ऍक्सिसला जोडलं तर इक्विलिब्रियम आउटपुट मिळणार आहे. सो ई पॉइंट पासून मी खाली जोडलं, मला क्यू पॉइंट मिळाला. सो मला सांगा इक्विलिब्रियम लेवलचं आउटपुट मी काय म्हणू शकेन? किती असेल ते? EQ. OQ. कारण हे बघा एक्स ऍक्सिस वर मोजतोय की नाही, मग एक्स ऍक्सिस वर मोजत असलेली गोष्ट एक्स ऍक्सिस वर अशी मोजायची. येत आहे लक्षात? किती असेल आउटपुट? OQ. करेक्ट. ई पॉइंट जेव्हा क्यू ला जोडला तेव्हा इक्विलिब्रियम आउटपुट मिळालं OQ. बरोबर. आता सेम ई पॉइंट मी मागे वाय ऍक्सिसला नेऊन जोडला जिथे प्राइस आहे, तर मला इक्विलिब्रियम प्राइस किती मिळेल सांगा? OP. येत आहे लक्षात? नक्की. व्हेरी गुड. आता मला सांगा की ई पॉइंट हा मला माहितीये AR या कर्व वर आहे. बरोबर ना? बघा इथे AR कर्व आहे आणि या AR कर्व वर ई पॉइंट आहे. तसाच AC कर्व वर कोणता पॉइंट आहे? बी पॉइंट आहे. हा दिसतो इथे बी पॉइंट. बरोबर. मग मला जेव्हा ऍव्हरेज रेव्हेन्यू मोजायचा असेल तेव्हा मला काय करायला लागेल माहितीये का? AR कर्व वरचा पॉइंट घ्यायचा आणि तो एक्स ऍक्सिस वर नेऊन जोडायचा. मग AR कर्व वरती इक्विलिब्रियम पॉइंट वर कोणता, म्हणजे त्या रेषेत कोणता पॉइंट आहे रे? EQ. करेक्ट. EQ. मग मी तो ई पॉइंट खाली एक्स ऍक्सिस वर नेऊन जोडला की तो पॉइंट होऊन जातो माझा. ऍक्च्युली 10 मिनिटांनी आपलं लेक्चर संपणार आहे, पण आपण परत लॉग इन करणार होतो. ओके, म्हणून मी आज तुमचं लवकर लेक्चर घेतलंय. सो तुम्ही परत लॉग इन करायचंय, पण मी विसरले तर म्हणून सांगून ठेवते. लक्षात येत आहे सगळ्यांच्या? राईट. येस मॅम. सो ई पॉइंट पासून आपण खाली क्यू पॉइंट पर्यंत जोडलं
तर बघा ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या कर्व वरून आपण खाली जोडून टाकलंय. म्हणजे असं मला म्हणता येईल का की EQ हा माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू आहे? Yes, ma'am. येतंय लक्षात नक्की? आणि मग जसा मी ऍव्हरेज रेव्हेन्यू काढला तसा मला ऍव्हरेज कॉस्ट काढता येईल का? येईल. काय करायचं? लॉजिक वापरायचं. AC कर्व वर कोणता पॉइंट आहे तो शोधायचा आणि AC कर्व वरनं तो खाली जोडून टाकायचा. मग मला सांगा AC कर्व वरती कोणता पॉइंट आहे आपल्याला माहितीये? B. B पॉइंट B. खाली जोडून टाकल्यावर कोणती लाईन मिळते आपल्याला? BQ. करेक्ट. BQ. म्हणजेच माझी ऍव्हरेज कॉस्ट किती आहे? BQ. Q. OQ. येतंय लक्षात तुमच्या? OQ ही झाली क्वांटिटी. अटेंडन्स शीट द्या. देणार आहे माझं लक्ष. BQ ही तुमची ऍव्हरेज कॉस्ट झाली, बरोबर? आता तुमच्या लक्षात आलंय मी काय म्हटलं होतं Yes. ते? नक्की? Yes, ma'am. कुणाला काही कन्फ्युजन आहे या बाबतीत? Yes, ma'am. कन्फ्युजन हो, काही छोटूस मोठस? ओके. सो मी हे सगळे ड्रॉइंग्स बंद करते म्हणजे आपल्याला थोडंसं नीट दिसेल, कारण मला ती नवीन ड्रॉइंग काढायला हवी आहे. आता बघा, प्रॉफिट मिळवण्यासाठी आपला काय फॉर्म्युला असतो रे? सांगा मला. Total revenue minus total cost. टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट असा तुमचा हे असतो की नाही. मग मला सांगा टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट ह्याच्यासाठी आपल्याला आधी टोटल रेव्हेन्यू काढायला लागेल. तो आपल्याकडे नाहीये, बरोबर आहे की नाही? हो ना? नाहीये ना आपल्याकडे टोटल रेव्हेन्यू. आपल्याकडे अशी कुठचीच फिगर नाहीये ग्राफ मध्ये टोटल रेव्हेन्यू वाली. म्हणजे आपल्याला तो फाइंड आउट करायला लागेल. आणि तो फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय असतो बघा? TR इज इक्वल टू, मगाशी मी तुम्हाला असं दाखवलं होतं इथे लिहून. TR इज इक्वल टू, आपण ऍव्हरेज रेव्हेन्यू काढताना TR अपॉन Q इज इक्वल टू AC असं म्हटलं होतं, बरोबर? सॉरी, AR. हा फॉर्म्युला आहे का रे Yes. ऍव्हरेज रेव्हेन्यू काढायचा? नक्की का? भाऊ आणि बहीण, हो तुम्ही अटेंडन्स लावताय की नाही आता? ओके, अटेंडन्स शीट तुम्हाला पाठवली, ती लावा. मी तुम्हाला 2 मिनिटाचा ब्रेक देते पाहिजे तर त्याच्यासाठी. मला उत्तरं पाहिजेत तुमच्याकडनं. पटापट हा, अटेंडन्स लावायला इतका वेळ नाही लागला पाहिजे. 2 मिनिट अँड दॅट्स डन. आपल्याकडे एवढा वेळ पण नाहीये. Yes, ma'am. झाली? व्हेरी गुड. झाले. मग आता मला सांगा, मी तुम्हाला वरती हा कोपऱ्यात फॉर्म्युला लिहिलाय, तो दिसतोय का? TR अपॉन Q इज इक्वल टू AR, बरोबर आहे ना? असा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे? टोटल रेव्हेन्यू अपॉन क्वांटिटी इज इक्वल टू ऍव्हरेज रेव्हेन्यू. म्हणजे मला जर टोटल रेव्हेन्यू काढायचा असेल तर हा डिनॉमिनेटर मध्ये असलेला Q आहे तो फक्त इकडे नेऊन मल्टिप्लिकेशन मध्ये टाकायला लागेल ना. म्हणजेच मला ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे मला TR काढायचा असेल, हे लिहून घ्या हा सोन्यानू, कारण काय आहे हे तुमच्या लक्षात नाही येणार आहे नाहीतर. TR इज इक्वल टू काय येईल सांगा मला TR चा फॉर्म्युला? Average revenue into AR into Q. व्हेरी गुड. AR इंटू Q, बरोबर ना? सो आपण असं म्हणू शकतो आपला फॉर्म्युला TR चा कसा होणार आहे? AR इंटू Q. मग आता आपल्याला सांगा AR आहे का आपल्याला इकडे दिलेला? आपण काढलाय का मगाशी AR? आत्ता नाही का आपण काढला? विसरलात का काय yes, पटकन? ma'am. ऍव्हरेज रेव्हेन्यू, काढलाय. करेक्ट. EQ. ऍव्हरेज रेव्हेन्यू आपण EQ. EQ इतका काढलाय, बरोबर आहे ना? मगाशी एवढे कष्ट करून 2-2दा 3-3दा समजून घेऊन डोक्याला त्रास देऊन, बरोबर ना? मग तसंच आता आउटपुट पण आपण काढलंय Q. ते किती काढलं होतं? इक्विलिब्रियम लेवल आउटपुट OQ. OQ. OQ.
म्हणजे आता बघा, OQ. हा तुमचा कदाचित रेक्टँगल झालाय. कसा बघा, EQ मल्टिप्लाइड बाय OQ. येतंय लक्षात? EQ मल्टिप्लाइड बाय OQ. मग आता मला सांगा, मला याचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपण कसं काढतो रे? रेक्टँगलचं लेंथ इंटू ब्रेड असं असतं की नाही आपलं, हो की नाही? हा. म्हणजे मग मी असं म्हणू शकते का की जर समजा हो मला मॅम. OQ आणि EQ यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर हा अख्खा रेक्टँगल हा माझा सरफेस एरिया असेल किंवा एरिया असेल, बरोबर ना? म्हणजे मला याने लेंथ इंटू ब्रेड असं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजेच मला काय मिळतं? O, P, E आणि Q हा अख्खा एरिया माझा टोटल रेव्हेन्यूचा असणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं? Yes, ma'am. नक्की? मॅम. Yes, ma'am. ज्यांना कुणाला लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा करूया, आणि ज्यांना लक्षात आलंय त्यांच्यासाठी चिअर्स. ओके, सो असा विचार करा, टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला आपल्याला ऍव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी काढायचा असतो. आपण मगाशी जेव्हा बघितलं तेव्हा आपल्याला ऍव्हरेज रेव्हेन्यू EQ इतका मिळाला होता, बरोबर आहे? आणि तसाच आपल्याला आउटपुट क्वांटिटी OQ एवढी पण मिळाली होती, इक्विलिब्रियम लेव्हल. मग काय केलं आपण? सिम्पली EQ ऍव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय OQ म्हणजे आपलं इक्विलिब्रियम आउटपुट यांचं मल्टिप्लिकेशन केलं. आता हे दोन एरिया आहेत, EQ मल्टिप्लाइड बाय OQ, आणि म्हणून सिम्पली आपण या एका रेक्टँगलचं मल्टिप्लिकेशन केलं, एरिया काढला त्याचा, लेंथ इंटू ब्रेड अशी जशी आपली नेहमीचा फॉर्म्युला असतो तसं, बाजू मल्टिप्लाइड बाय बाजू, तेव्हा काय म्हणतात, लांबी गुणिले रुंदी. ओके, आणि आपण आपल्याला असं दिसलं की OPEQ हा अख्खाच्या अख्खा जो रेक्टँगल दिसतोय तो सगळ्याच्या सगळ्या TRचा आहे, टोटल रेव्हेन्यूचा. OPEQ तुमच्या लक्षात आलं नक्की? Yes, ma'am. येस. मग Yes, आता ma'am. आपण असं करूया, तुम्ही हे लिहून घ्या बरं, टोटल रेव्हेन्यू पासून OPEQ पर्यंत. म्हणजे प्रॉफिट पासून लिहायला सुरुवात करायचंय इथून, आणि इथून कम्प्लिटली तुम्ही होपफुली हे सगळं लिहिलं असेल. OQ ही इक्विलिब्रियम आउटपुट आहे, EQ हे आपला ऍव्हरेज रेव्हेन्यू आहे, BQ ही ऍव्हरेज कॉस्ट आहे, आणि त्याच्यावरनं प्रॉफिटचा फॉर्म्युला, मग टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला EQ इंटू OQ इज इक्वल टू OPEQ. हे आणि डायग्राम हे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आणि ज्यांचं हे लिहून झालंय, ज्यांना हे सोपं वाटतंय, त्यांच्यासाठी पुढचा टास्क, त्यांनी टोटल कॉस्ट शोधून काढायचे. टोटल कॉस्टचा फॉर्म्युला असतो AC ऍव्हरेज कॉस्ट मल्टिप्लाइड बाय आउटपुट. बघा बरं, ही मीटिंग कट होणार आहे याच्यानंतर तुम्ही काढेपर्यंत, आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यानंतर पुढच्याला परत जॉईन करणार आहोत. मी तुम्हाला पुढचं दाखवणार आहे. तुम्ही लिहिता राईट? मी तुम्हाला वेळ देते लिहिण्यासाठी. Yes, ma'am. Yes, ma'am. अरे वा, हुशारच आहात की तुम्ही मुलं. एकदम 46 मुलं प्रेझेंट आहेत लेक्चरला. शब्बास, व्हेरी गुड.